विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. स्मार्ट जीनियस मॅथ चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्यासाठी एक नवीन महत्त्वाचा घटक घेऊन आलेलो आहोत. घटक असा आहे की दिलेल्या संख्येचे मूळ अवयव काढणे आणि ती संख्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपामध्ये लिहिणे. परीक्षेमध्ये एखादी संख्या असेल ती संख्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात कशा पद्धतीने लिहिली जाते असा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. मूळ अवयव अचूक कशा पद्धतीने पाडायचे आहेत या ठिकाणी हा भाग आपण या घटकामध्ये बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचं या ठिकाणी मूळ अवयवाचं गुणाकार रूप या ठिकाणी व्यवस्थितपणे समजून तुम्हाला घेता येईल. पहा या ठिकाणी आपण सुरुवातीचं या ठिकाणी उदाहरण घेणार आहोत. 18 या संख्येचे मूळ अवयव पाडा आणि 18 ही संख्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपामध्ये लिहा. पहा या ठिकाणी काय करायचं आहे ते 18 लिहून टाका. उभ्या पद्धतीनं या ठिकाणी आपण याचे मूळ अवयव पाडणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो मूळ अवयव जर पाडायचे असतील तर आपल्याला या ठिकाणी काय माहित पाहिजे, पूर्वज्ञान आपल्याला कोणतं असणं गरजेचं आहे. मूळ अवयव पाडत असताना आपल्याला मूळ संख्या पाठ पाहिजेत आणि यापूर्वी आपण या मूळ संख्येसंदर्भातला व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. मूळ संख्या संपूर्ण घटक या ठिकाणी या टायटलमध्ये हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थितपणे पाहिला असेल तर मूळ अवयव पाडायला या ठिकाणी तुम्हाला काय जाणार आहे, सोपं जाणार आहे. पाहिला नसेल तर या ठिकाणी या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला मूळ संख्या संपूर्ण घटकाच्या व्हिडिओची लिंक दिली जाणार आहे. तो व्हिडिओ या ठिकाणी व्यवस्थितपणे पहा या ठिकाणी मूळ अवयव पाडायचे कसे. मूळ अवयव पाडताना या ठिकाणी आपल्याला त्या संख्येला फक्त आणि फक्त मूळ संख्येनेच भाग द्यायचा आहे. आता 18 चे मूळ अवयव मला पाडायचे आहेत. मग 18 चे मूळ अवयव पाडत असताना सुरुवातीला कोणती संख्या घ्यायची आहे लक्षात घ्या. आपल्याला विभाज्यतेच्या कसोट्या सुद्धा या ठिकाणी पाठ असणं गरजेचं आहे. विभाज्यतेच्या कसोट्या कोणकोणत्या आहेत हे सुद्धा आपण या ठिकाणी या चॅनलवरती अपलोड केलेला एक व्हिडिओ आहे. विभाज्यतेच्या कसोट्या या सदराखाली आपण अपलोड केलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक पण या ठिकाणी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देणार आहोत. मूळ संख्या संपूर्ण घटक आणि या ठिकाणी विभाज्यतेच्या कसोट्या या दोन्ही व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. जर या ठिकाणी तुम्हाला ते समजलं नसेल तर परत एकदा पाहूयात या ठिकाणी मूळ अवयव कसे पाडायचे आहेत ते. सुरुवातीला कोणती संख्या घ्यायची, कोणत्या संख्येने या ठिकाणी भाग द्यायचा, तर सर्वात लहान जी मूळ संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लहान मूळ संख्या किती आहे, 2 आहे. 2 ने आपण अगोदर भाग देणार आहोत. नंतर 2 नंतरची 3 आहे, 3 नंतरची 5 आहे, 5 नंतरची 7 आहे. पुढे अजून मूळ संख्या आहेत. पाहूयात या ठिकाणी स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने मूळ अवयव पाडायचे आहेत ते. सुरुवातीला 2 ने भाग देणार आहेत आपण. 2 ने 2 ही मूळ संख्या आहे. मग 2 ची कसोटी कोणती ती पहा. 2 ची कसोटी काय सांगते आहे की एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक आला असेल तर त्या संख्येला कितीने भाग जातो, 2 ने निशेष भाग जातो. मग 2 ची कसोटी जर आपण पाहिली तर या ठिकाणी 2 ची कसोटी बसते. एकक स्थानी त्यापैकी अंक आलाय कोणता, 8 आलेला आहे. मग द्या या ठिकाणी 2 ने भाग. मग या ठिकाणी 2 लिहा आणि डायरेक्ट भागाकार करा. 2 किती झाले, 18. 2 किती झाले, 18. लक्षात घ्या 2 18. नंतर पुढे जाऊयात आपण. आता इथं किती आला भागाकार, 9. आता 18 या ठिकाणी सोडून द्या, खाली किती आलेली संख्या, 9. आता काय करायचे, या 9ला या ठिकाणी भाग द्यायचा आहे. आता ह्या 9ला 2 ने भाग जातो का ते अगोदर पहा. जाणार नाही, कारण एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक आलेला नाही. बरोबर. मग आता पुढची या ठिकाणी मूळ संख्या घ्या. 2 मूळ संख्या या ठिकाणी संपली. तर त्याच्यानंतरची मूळ संख्या सांगा किती आहे, 3. मग या ठिकाणी 3 ने भाग जातो का बघा. 3 ने 9ला भाग जातो. 3 त्रिक 9. मग त्या या ठिकाणी 3 ने भाग. 3 त्रिक 9. आलेला भागाकार खाली मांडायचा आहे. आलेला भागाकार खाली मांडायचा आहे. परत या ठिकाणी आडवी रेषा मांडली. नंतर काय करायचं, आता शेवटची संख्या इथं कोणता भागाकार आलेला, 3. याचाच विचार करायचा आहे. 3 ने 3ला भाग जातो का, जातो. मग या ठिकाणी 3 ने 3ला भाग देऊन टाका. 3 1 3. ज्यावेळेस आपला भागाकार 1 येतो ना त्यावेळेस या ठिकाणी आपले मूळ अवयव संपलेले असतात, हे लक्षात घ्या. आणि आपण पाडलेले मूळ अवयव हे बरोबरच आहेत का याचा पण पडताळ आपल्याला पाहता येतो. पुढे आपण पाहणारच आहोत. आता या ठिकाणी या संख्येचे मूळ अवयव कोणते आलेत, 2 3 3. लक्षात घ्या. मग या ठिकाणी दिलेली संख्या
त्याची मूळ अवयव आपण आता या ठिकाणी पाडलेले आहेत. आता ही संख्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपामध्ये या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. कशी लिहिणार? मग कोणती संख्या आहे आपली? 18. मग लिहा या ठिकाणी 18 बरोबर. अगोदर संख्या लिहून टाका. नंतर त्याचे या ठिकाणी जे मूळ अवयव आलेले आहेत, मूळ अवयव 2 3 3, हे मूळ अवयव गुणाकाराच्या रूपात लिहायचे. पहिला अवयव कोणता आला इथं? 2 गुणिले त्यानंतरचा अवयव 3, त्यानंतर गुणिले त्यानंतरचा अवयव किती आहे? 3. पहा या ठिकाणी हे झालं या संख्येचं मूळ अवयवाचं गुणाकार रूप. मग या ठिकाणी याचा गुणाकार करून पहा. 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, किती आला गुणाकार? 18. जर ती संख्या या ठिकाणी गुणाकार येत असेल तर आपण पाडलेले मूळ अवयव कसे आहेत? बरोबर आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या मूळ अवयवांचं जर तुम्ही निरीक्षण केलं तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की इथं या ठिकाणी मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे. म्हणजे मूळ अवयवामध्ये फक्त आणि फक्त कोणत्या संख्या येतात? मूळ संख्या येतात. मूळ संख्येव्यतिरिक्त इतर संख्या मूळ अवयवामध्ये येत नाहीत. हे या ठिकाणी पक्क लक्षात ठेवा. म्हणजेच या ठिकाणी आपल्या स्टेप लक्षात घ्या. एखाद्या संख्येचे ज्यावेळेस आपण मूळ अवयव पाडतो त्यावेळेस सर्वात लहान मूळ संख्येने आपण भाग द्यायला सुरुवात करतो. मग सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. पण भाग देत असताना आपण त्याच्याबरोबर विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत त्याचा पण या ठिकाणी वापर करणार आहोत. मग विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये 2 ची कसोटी जर बघितली आपण तर 0 1 0 2 4 6 8 यापैकी अंक असेल तर त्याला 2 ने भाग जातो. अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप क्रमवार या ठिकाणी मूळ संख्येने भाग देत या ठिकाणी आपण जाणार आहोत. आणि शेवटी पूर्ण भाग ज्यावेळेस जातो, शेवटी ज्यावेळेस 1 उरतं त्यावेळेस आपले मूळ अवयव संपलेले असतात. मग या ठिकाणी डावीकडील ह्या ज्या संख्या आहेत या संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये आपण लिहून त्याच संख्येचं गुणाकार रूप, मूळ अवयवाचं गुणाकार रूप आपण लिहू शकतो. पुढचं उदाहरण पहा. या ठिकाणी 30 या संख्येचे मूळ अवयव पाडा आणि ही संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार रूपामध्ये लिहा. पहा या ठिकाणी 30 चे मूळ अवयव पाडायचे, लिहून टाका. या ठिकाणी 30, एक उभी रेष मारा संख्येच्या डाव्या बाजूने आणि त्याच्या खाली एक आडवी रेष मारा. अशा पद्धतीने मूळ अवयव पाडायचे आहेत. पहा आता या ठिकाणी सर्वात लहान मूळ संख्येपासून भाग द्यायला सुरुवात करायची आहे. पण सर्वात लहान मूळ संख्या कोणती आहे? 2. मग 2 ची कसोटी इथे बसते का ते या ठिकाणी तपासून पाहायचं आहे. या ठिकाणी एकक स्थानी पहा किती आहे? 0 आहे. 2 ची कसोटी काय सांगते आपल्याला? की एकक स्थानी 0 2 4 6 8 यापैकी अंक आला की 2 ने निशेष भाग जातो. मग या संख्येला 2 ने भाग जाईल की नाही जाणार? या ठिकाणी 2 ने भाग जाणार. बरोबर. का? एकक स्थानी काय आलेले? 0 आलेले. मग 2 ने भाग द्या. मग या ठिकाणी लिहिलं 2. चला आता अगोदर 3 ला भाग द्या. बे 1 चा भाग बसतो. या 3 मधून 2 गेले, खाली किती राहिला मित्रांनो? 1 राहिला. मग ते 1वर 0 घ्या, किती झाले? 10. मग बे 5 10 येते लक्षात. किती याला भाग करा आपला सांगा? 15. आलं लक्षामध्ये? आता काय करायचं? परत 15 ला भाग द्यायचा. परत कितीला भाग द्यायचा? 15 ला भाग द्यायचा. मग 15 ला 2 ने भाग जातो का? नाही. का जात नाही? एकक स्थानी 0 2 4 6 8 पैकी अंक नाही, म्हणून 2 ने भाग जात नाही. मग 2 च्या नंतरची क्रमवार संख्या घ्या. किती आहे मित्रांनो? 3. पण कोणती संख्या घ्या? मूळ संख्या घ्या. लक्षात घ्या, क्रमवार मूळ संख्येने भाग देत चला. या ठिकाणी 3 घेतलं, 3 ने या ठिकाणी 15 ला भाग जातो का? 3 ची कसोटी काय सांगते आपल्याला? विभाज्यतेच्या कसोटीवर आपण शिकलेलो आहोत. काय सांगते? की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जेव्हा आपण करतो आणि त्या बेरजेला जेव्हा 3 ने निशेष भाग जातो त्यावेळेस त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. मग या ठिकाणी अंकांची बेरीज बघा ना, 5 आणि 1 किती झाले? 6. मग 6 ला 3 ने भाग जातो का? निश्चितच जातो. 3 दोन्ही 6. म्हणून ह्या संख्येला कितीने भाग जाईल? मग 3 नेच भाग जाईल. मग या ठिकाणी लिहा 3. 3 5 15, 5 चा भाग बसला. 3 5 15. नंतर परत आडवी रेष मारा. इथं किती आला भाग का? 5. आता तुम्हाला माहिती आहे 5 या संख्येला कोणत्या संख्येने भाग जाईल? 5 ही संख्याच मुळात कोणती आहे विद्यार्थी मित्रांनो? मूळ संख्या आहे. मग मूळ संख्येला मूळ संख्येव्यतिरिक्त कुठल्याही संख्येने भाग जात नाही हे आपल्याला पक्क माहिती आहे. म्हणून या ठिकाणी नंतरची मूळ संख्या कोणती आली? तर 5 न भाग द्या. मग या ठिकाणी 5 1 5. मूळ संख्या आली की त्या मूळ संख्येला मूळ संख्येनेच भाग द्यायचा, कुठलीही कसोटी वापरायची गरज नाही. मग या ठिकाणी आपले अवयव आले 2 3 5. भागाकार इथे 1 आला की नाही? आपले अवयव संपले. या ठिकाणी 2 3 5 हे आपले अवयव आले. आता गुणाकाराचं रूप लिहित असताना अगोदर ती संख्या लिहिली. किती संख्या इथे? 30. 30 बरोबर. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी 2 3 5 यांचा गुणाकार करायचा. 2 गुणिले नंतर किती आहे? 3 गुणिले नंतर किती आहे? 5. आता यांचा गुणाकार ती संख्या येते का? पहा
बेत्रिक 6 आणि 6 पंचे 30 आलं का या ठिकाणी गुणाकार 30, म्हणजेच आपण पाडलेले अवयव कसे आहेत, बरोबर आहेत. या पद्धतीनं आपण मूळ अवयव या ठिकाणी पाडणार आहोत. परत एकदा मी रिवाइज करतो. मूळ अवयव पाडण्यासाठी काय करायचं आहे, दिलेली संख्या मांडा, एक उभी रेष डाव्या साईडनं, एक आडवी रेष खालून या ठिकाणी मारायची आहे. नंतर सर्वात लहान मूळ संख्येपासून भाग द्यायला सुरुवात करायची. विद्यार्थी मित्रांनो, 2 पासून 2 3, त्यानंतर 7 असेल, 2 नंतर 3, 3 नंतर 5, 5 नंतर 7, 7 नंतर परत 11, 13, 17, 19 अशा पद्धतीने ज्या क्रमवार येणाऱ्या मूळ संख्या आहेत त्याने भाग देत जायचा आहे. आणि भाग देत असताना विभाज्यतेच्या कसोट्याचा या ठिकाणी उपयोग करायचा आहे, जेणेकरून तुमचे मूळ अवयव या ठिकाणी चुकणार नाहीत. अशा पद्धतीनं मूळ अवयव पाडल्याच्या नंतर ज्यावेळेस शेवटी भागाकार या ठिकाणी एक येतो त्यावेळेस त्या संख्येचे मूळ अवयव काय झालेले, संपलेले असणार आहेत. आणि डावीकडे ह्या ज्या संख्या एकाखाली एक आलेल्या आहेत त्या संख्या गुणाकाराच्या रूपात लिहा, त्यांचा गुणाकार करून पहा. त्यांचा गुणाकार जर त्या संख्येवर येत असेल तर आपले मूळ अवयव कसे आहेत, बरोबर आहेत. या पद्धतीनं या ठिकाणी दिलेल्या संख्येचे मूळ अवयव पाडणे आणि ती संख्या मूळ अवयवाच्या गुणाकारामध्ये लिहिणे, या पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सोडवायचं आहे. पुढील उदाहरण विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करा. या ठिकाणी पुढील उदाहरण तुमच्यासाठी आहे. या ठिकाणी 110 या संख्येचे काय करायचे, मूळ अवयव पाडायचे आहेत आणि ही संख्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपामध्ये लिहायची आहेत. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, थँक्यू.